जळगावात ठाकरे गटाचं आंदोलन सुरू आहे। महायुतीतील मंत्र्यांच्या गैरकारभाराविरोधात निषेध करण्यात येतोय। मंत्र्यांच्या प्रतिमेला चुना लावत निषेध करण्यात आलाय। तर ठाकरे गटाचं आंदोलन महायुतीतील मंत्र्यांच्या गैरकारभाराविरोधात निषेध करण्यात आला। चुना लावत प्रतिमेला चुना लावत हे निषेध वर्तवण्यात आलेला आहे। जळगावातील हे आंदोलन ठाकरे गट जळगावात आक्रमक झाला। सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना विधान भवनामध्ये न्याय मिळतो। त्या विधान भवनामध्ये हा मस्त मवाल कृषी मंत्री ऑनलाईन जंगली रमी खेळण्याचा प्रकार करतो। माणिकराव कोकाटे अजित पवार गटाचा हा मंत्री आहे। यांना सत्तेचा एवढा माज झालेला आहे की यांना शेतकऱ्यांचे प्रश्न दिसत नाही। यांची कर्जमाफी असो, पीक विमा असो किंवा शेतकऱ्यांना हमी भावाचा मुद्दा असो, हे प्रश्न यांना उपस्थित करायला वेळ नाही। पण ऑनलाईन जंगली रमी खेळण्याला यांना वेळ आहे। जणू काही हे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नसून हे ऑनलाईन जंगली रमीचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून वावरत आहे। तर राज्यात हे विविध आंदोलन सुरू आहे आणि या संदर्भात माणिकराव कोकाटे काय म्हणतात पाहूयात। चौकशीच्या साठी मागणी केलेली आहे। त्याच्यामुळे त्यांनी काय टाकलं या चौकशी आणखी सर्व बाहेर येणार आहे। त्यामुळे ते चौकशी आणखी जेव्हा बाहेर येईल आणि त्यामध्ये मी जर रमी खेळतो असं सिद्ध होईल तर त्यावेळेस मी माझ्या पदाचा राजीनामा देणार आहे। त्यांचं काय म्हणणं होतं की महत्वाची अत्यंत शेतकऱ्यांच्या संदर्भात सभागृहात चर्चा सुरू होती आणि अशा वेळेला आपण तुम्ही एका वेळेस एक तर बोला म्हणा, कुठला तरी एक प्रश्न नीट उत्तर देता येईल तुम्हाला। आता तुम्हाला आदिवासी सुचले काय? याच्या अगोदर आदिवासी सुचले नाही की तुम्हाला जेव्हा व्हिडिओ टाकला तेव्हा त्या आदिवासीच्या प्रश्नाला उत्तर देत होतो। उत्तर दिलेली आहे 260च्या अंदर आणि त्यांच्या सर्व प्रश्नाचं समाधान विरोधकांचं मी केलेलं आहे। अच्छा, आता ठाकरे गटाच्या काही लोकांकडून आपल्यावरती कार्ड किंवा दाखवण्याचा प्रयत्न झाला। ठीक आहे, ते त्या ऍक्टिव्हिटी म्हणून करून राहिले सध्या। प्रत्येकाला ऍक्टिव्हिटी म्हणून काहीतरी दाखवायचंय, लोकांना मीडियाला दाखवायचंय, पेपरला नाव छापून आणायचंय आणि त्यांना उगीच काही आता आपल्या हातात काही राहिलं नाही। मग छोटं काय आहे, छोटं काहीतरी करून मोठं करण्याचा प्रयत्न करता येते, पण त्यांना करू द्या, काय फरक पडतो।